नमस्कार. इनिक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. 7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्र सेट परीक्षा आयोजित केलेली होती. या सेट परीक्षेचा निकाल कधी लागेल याची उत्सुकता आणि आतुरता आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. विविध वर्तमानपत्रे, यूट्यूब चॅनल्स यांच्या माध्यमातून निकालासंदर्भाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे. परंतु या मिळणाऱ्या माहितीमध्ये एकसूरता नाही. काहींच्या मते 31 मेपर्यंत निकाल येईल, काहींच्या मते निकाल थोडा उशिरा होईल, अशी वेगवेगळी माहिती आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून मिळत आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम पण निर्माण झालेला आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर दिनांक 22 मे 2024 रोजी मी सेट विभागाकडून निकालासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि तीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्या मनामध्ये आहे की 31 मेपर्यंत सेट परीक्षेचा निकाल लागेल का किंवा लागू शकतो का, तर याचं उत्तर आहे नाही. 31 मेपर्यंत सेट परीक्षेचा निकाल लागू शकत नाही. निकाल हा जून महिन्यात लागण्याची शक्यता आहे आणि ते पण जूनच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. 22 मे 2024 रोजी सेट विभागाकडून जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे निकाल हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. 31 मेपर्यंत निकाल लागणं शक्य नाही, परंतु जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे अशी माहिती सेट विभागाकडून मिळत आहे. आता आपण सेट विभागाकडून कधीच सांगण्यात आलं नाही की 31 मेला निकाल लागेल, तरी पण 31 मेला निकाल लागेल अशा चर्चा का आल्या त्याच्यावर एकदा चर्चा करूया. वर्तमानपत्रामध्ये एक अशी बातमी होती की मराठा आरक्षणामुळे जो सेट परीक्षेचा निकाल आहे त्याला विलंब होत आहे आणि 31 मेपर्यंत निकाल लागण्याची विद्यापीठाची तयारी आहे अशी बातमी आलेली होती. आणि याच बातमीचा संदर्भ घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून अशी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली की 31 मेपर्यंत निकाल लागेल. परंतु या बातमीला पण आपण केअरफुली जर बघितलं तर इथे जो स्टेटमेंट आहे, जो स्टेटमेंट दिलेला आहे विद्यापीठाकडून, तर त्या स्टेटमेंटमध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही किंवा कुठलीही तारीख मेन्शन केलेली नाही आहे 31 मेला निकाल लागेल किंवा 31 मेपर्यंत निकाल लागेल असं कुठेही त्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं नाही आहे. ती बातमी एक वृत्तपत्राचा अंदाज असावा आणि तीच बातमीचा संदर्भ घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून तीच माहिती समोर स्प्रेड होऊ लागली. काही दिवसाआधी जेव्हा संपर्क झाला होता तेव्हा त्यांनी 1 ते 1.5 महिना लागेल, म्हणजे जूनचा शेवटचा आठवडा किंवा जुलैच्या सुरुवातीला निकाल लागेल अशी माहिती दिली होती. परंतु तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं की दरवेळेसच्या परीक्षेपेक्षा यावेळेसची प्रोसेस थोडीशी फास्ट आहे आणि सध्या पण जो रिझल्ट प्रोसेसिंगचं काम सुरू आहे ते फास्ट सुरू असल्यामुळे निकाल जूनमध्येच लागण्याची शक्यता आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपला निकाल येऊन जाईल. आपण जर निकालासाठी प्रिव्हियस ट्रेंड बघितला तर निकाल हा जवळपास 100 दिवसांच्या नंतर लागतो. म्हणजे परीक्षा झाल्यानंतर विद्यापीठाकडून जवळपास 100 दिवसानंतर हा निकाल जाहीर करण्यात येतो. 2019मध्ये 111 दिवसानंतर निकाल लागला होता. 2020मध्ये 102 दिवसांनंतर निकाल लागला. 2021मध्ये 125, म्हणजे जवळपास 4 महिन्याचा कालावधी लागला होता. 2023मध्ये जी परीक्षा झाली होती त्यामध्ये सुद्धा 94 दिवस, म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला होता. 2024मध्ये ज्या पद्धतीने परीक्षा झाली त्याच्यानंतर इंटरिम ॲन्सर की आली आणि ज्या पद्धतीने विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे त्याच्यानुसार दरवर्षीपेक्षा प्रोसेस थोडी फास्ट असल्यामुळे निकाल हा लवकर येईल हे अगदी खरं आहे, पण निकालासाठी मिनिमम एक 80 ते 85 दिवस लागण्याची शक्यता आहे अशी माहिती सध्या तरी आहे. काही विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षण लागू करायला पाहिजे अशी विनंती विद्यापीठाकडे केली होती. त्यामुळे ती जे काही विद्यापीठांचं म्हणणं आहे ते विद्यापीठाने शासनासमोर मांडलेलं आहे आणि सायमल्टेनियसली रिझल्टची जी प्रोसेस आहे ती सुरूच आहे. त्याच्यामुळे मराठा आरक्षणामुळेच विलंब होतो आहे ह्या बातमीत पण तेवढं तथ्य नाही. एक मराठा आरक्षणाविषयी सध्या तरी म्हणजे 22
मे 2024पर्यंत अजूनपर्यंत कुठलाही निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आलेला नाही आहे. त्याच्यावर उच्च स्तरावर चर्चा सुरूच आहे. परंतु जर हे रिझर्वेशन लागू झालं तर कट ऑफमध्ये किती डिफरन्स येऊ शकतो, कुठल्या कॅटेगरीवर त्याचा जास्त इफेक्ट होऊ शकतो, EWSचा कट ऑफ कमी होऊ शकतो की नाही, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये चर्चा करूया. तर आज म्हणजे 22 मे 2024 रोजी जी माहिती विद्यापीठाकडून मिळत आहे त्यानुसार निकाल हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात अजून काही नवीन अपडेट रिझल्ट संदर्भात असेल तर तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करू. इनिक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप आभार. धन्यवाद.